नमस्कार. जाणीवेच्या गंधकोशी आजच्या या भागामध्ये ना मी तुम्हाला माझ्या आयुष्यात घडलेली एक गोष्ट सांगणार आहे. घटना म्हणा छोटीशी. सेंटरपासून घरी यायला मी नेहमी गाडी चालवून येत असेल, 4 व्हीलर. तर अशी मी निघाले सेंटरवरनं आणि घराच्या दिशेने चालले होते. तर असं चाललेले असताना डाव्या बाजूने, घर अगदी जवळ आलं होतं, डाव्या बाजूने एक 2-3 बाईकवाले अचानक आले. त्यामुळे नॅचरली थोडीशी उजव्या बाजूला मी गाडी घेतली. त्याने काय झालं की मागून जो उजव्या बाजूने मला ओव्हरटेक करायला बाईकवाला जात होता त्याला थोडंसं हे झालं, कारण अचानक ते लोक डाव्या बाजूने आल्यामुळे मला थोडीशी उजव्या बाजूला जी अचानक घ्यायला लागली, तर त्याच्यामुळे त्याला थोडंसं डिस्टर्ब व्हायला झालं. म्हणजे माझी गाडी थोडीशी त्याच्या बाईकच्या जवळ गेली. गाडी त्याच्या बाईकला लागलेली नाही, टच पण झालेला नव्हता, पण जवळ गेली. जवळ गेली म्हटल्यानंतर झालं, तो चिडला आणि मग त्याने काच खाली करायला लावली आणि मग माझ्याशी भांडायला लागला की असं कसं तुम्ही एकदम घेतलं. अरे म्हटलं मी काय करणार, जर एकदम 3-4 जण डाव्या बाजूने आले तर मला जर जायचं असेल खाली माझ्या वाटेवरनं तर मला थोडंसं मी उजव्या बाजूला घेतली, त्याच्यात माझं काय चुकलं. नाही नाही असं कसं तुम्ही घेऊ शकता, मी पडलो असतो तर, असं म्हणत त्याने माझ्याशी इतका वाद घातला. तुम्हाला बायकांना गाडी चालवता येत नाही, तुम्ही कोण समजता स्वतःला, तुम्हाला एवढं पण कळत नाही का, तुम्हाला येत नसेल तर तुम्ही गाडी चालवता कशाला, इथपासनं त्याने सुरुवात केली. बोलत होता. मी म्हटलं आधी मुळात तुम्हाला बोलायची पद्धत आहे का वगैरे, असे आमची सगळी ती हमरातुमरी सुरू झाली. एक 10-15 मिनटं आपला मला बोलतोय, मी त्याला बोलते, असं सगळं झाल्यानंतर मला एकदम क्लिक झालं, अरे पण तो कशावरनं म्हणतोय की जर मी पडलो असतो तर. हे जेव्हा माझ्या क्लिक झालं, मी त्याला म्हटलं शांतपणे कि आप गिरे क्या. नहीं मैं गिर जाता तो क्या होता, इसके लिए मैं आपसे झगड़ा कर रहा हूँ. बरं, माझ्याशी झगडा करताना सगळ्या समस्त बायकांना, त्या गाड्या चालवणाऱ्या सगळ्या बायकांना त्याने अगदी यथेच्छ तोंडसुख त्यांच्यावर घेतलं, माझ्यावर घेतलं. मी पण त्याला काय काय बोलले, म्हणजे मी काय अगदी शांतपणे ऐकून घेतलं अशातला भाग नाही आहे. पण हे सगळं जे काय 15 मिनटं सगळं चाललेलं असताना ज्या क्षणी मी त्याला प्रश्न विचारला कि आप गिरे क्या मेरे बाइक इससे, आपको धक्का लगा बाइक को मेरे गाड़ी का. नहीं वो तो नहीं है. मग मी त्याला म्हटलं क्यों फिर ये झगड़ा, अगर ऐसा होता कि आप गिर जाते और आपका कुछ नुकसान होता और हम दोनों झगड़ा करते, आप कुछ ऐसे वैसे सुनाते तो ठीक था, ये क्या है. असं मी म्हटल्याबरोबर मग त्यालाही रिअलाईज झालं की आपण काहीतरी चुकीचं वागलेलो आहे आणि चुकीचं काहीतरी बोललेलो आहे, म्हणून तो झटक्यात पटकन गाडी घेतली, गाडीला स्टार्ट मारला आणि निघून गेले. त्याच्यानंतर मी जेव्हा घरी आले तेव्हा माझ्या लक्षात आलं किंवा त्या गोष्टीवरती विचार करता करता मला असं वाटलं की अशा कितीतरी गोष्टी असतात ना आपल्या आयुष्यात की त्या घडलेल्याच नसतात, पण घडल्या तर काय होईल ह्या विचाराने आपण किती त्याच्यावरती एनर्जी घालतो. ही प्रत्यक्ष घडलेली घटना. आता नाही म्हणू नका तुम्ही असा विचार करत, कारण सांगते, करोनामध्ये ह्याचा अनुभव आपण प्रत्येकाने घेतलेला आहे. ह्याला अमक्याला करोना झाला, तो हॉस्पिटलला ॲडमिट आहे, असं सगळं जेव्हा आपण ऐकत होतो तेव्हा आपल्या मनामध्ये जी भीती, अँझायटी, प्रेशर डेव्हलप होत होतं ते कशामुळे, मला झाला तर काय होईल ह्या विचाराने. आता अर्थात तेव्हा ती परिस्थितीच आजूबाजूची तशी होती, सगळ्यांच्याच मनामध्ये ते सगळे विचार येत होते. पण अदरवाईजसुद्धा दुसऱ्या कोणाच्या बाबतीमध्ये झालेली घटना जी आपल्या बाबतीत घडण्याची शक्यता नाहीच आहे किंवा असली तर माहिती नाही घडू शकेल की नाही, अशा घटनांचा विचार करत त्याच्यावरती किती एनर्जी आपण घालतो आणि त्याच्यातनं काय निष्पन्न करतो, तर काहीच नाही. जर घडलं तर काय, त्याच्या बाबतीत असं झालं ते माझ्या बाबतीत झालं तर काय,
ही एक कायम आपल्याला सवय असते आणि मग त्याच्यातनं त्या विचारांपर्यंत आपण थांबत नाही, तर त्याच्यातनं ते विचार सारखे सारखे आपल्या मनामध्ये येऊन भीती, त्याच्यानंतर हेल्पलेसनेस, अँक्झायटी ही एवढी वाढते की त्याचा परिणाम तुमच्या शरीरावर होतो, मनावर होतो. आणि ह्याच्यातनं कोणीही सुटलेलं नाही. कोणीही असं म्हणू नये, "छॅ, मी असं करतच नाही." नकळतपणे हे सगळं आपण करत असतो. आज ही सगळी गोष्ट तुम्हाला सांगायचं कारण एवढंच आहे की जर असं तुमच्या बाबतीत होत असेल तर जागरूक व्हा आणि असं जर होत असेल तर ते वेळीच थांबवा. त्याचा खूप वाईट परिणाम तुमच्या मनावर, तुमच्या व्यक्तिमत्वावर आणि तुमच्या शरीरावर होण्याच्या आधी हे थांबवा. आणि खाली कमेंट बॉक्समध्ये तुमच्या बाबतीत जर असं झालं असेल किंवा अशा कुठल्या गोष्टीचा तुम्ही विचार करता की जी घडलेली नाही आणि तरीही तुम्ही त्याचा विचार करता, नक्की कसली भीती तुम्हाला वाटते हे मला कमेंट बॉक्समध्ये नक्की कळवा. आणि आपला संवाद असाच सुरू ठेवूया, नवनवीन गोष्टी घेऊन, नवनवीन गप्पा घेऊन, नवनवीन विषय घेऊन. मग नक्की लिहा आणि विचार करा की अशी कुठली गोष्ट आहे किंवा अशी कुठले विचार आहेत की ज्याच्यामुळे नको त्या ठिकाणी तुमची भावनिक ऊर्जा फुकट जाते. मला नक्की कळवा. धन्यवाद.